आणि काही अडचण नाही आहे, सगळं सुरळीत आहे. महापौर काँग्रेसचं चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही काँग्रेस पक्षाला अद्याप महापौर पदाचा उमेदवार निश्चित करता आला नाहीये. सत्तेच्या उंबरठ्यावर असतानाच पक्षातले आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यामधला अंतर्गत वाद उफाळून आला. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची गटबाजी आणखी चव्हाट्यावर आली. खासदार धानोरकरांनी 13 नगरसेवकांसह नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात गटनोंदणी केली. मात्र विजय वडेट्टीवारांसह असलेल्या 14 नगरसेवकांनी या नोंदणीवर आक्षेप घेतलाय. आता विभागीय आयुक्त ही गटनोंदणी आणि आक्षेपांवर निर्णय घेणार आहेत. त्यानंतर वडेट्टीवार गट कायदेशीर बाजू तपासणार आहे. परभणी महापालिका निवडणुकीत महायुतीला बाजूला करत जनतेने ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटवली आहे. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या आघाडीमुळे दोन्ही पक्षांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. मात्र चंद्रपुरात सुरू असलेल्या महापौरपदाच्या रस्सीखेचनंतर परभणीत काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्याचा इशारा दिल्याचं समजतंय. ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रपुरात सहकार्य न केल्यास परभणीत पाठिंबा काढून घेऊ असा इशारा काँग्रेसने दिल्याचं सूत्रांकडून कळतंय. परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेने तब्बल 25 जागा मिळवल्या तर काँग्रेसने 12 जागांवर विजय मिळवलाय. तर परभणी महापालिकेतलं पक्षीय बलाबल काय सांगताय नजर टाकूया. बहुमताचा आकडा इकडे 33 आहे. ठाकरेंकडे जागा आहेत 35, काँग्रेस 12, भाजप देखील 12, राष्ट्रवादी 11, यशवंत सेना 1, जनसुराज्य 3 आणि अपक्षांच्या खात्यामध्ये 1 जागा गेली आहे. तिकडे अकोला महापालिकेतला सत्ता स्थापनेचा संघर्ष अखेर आज संपलाय. भाजप आणि मित्रपक्षांच्या शहर सुधार आघाडीने स्पष्ट बहुमत सिद्ध केलंय. त्यामुळे त्यांच्या सत्ता स्थापने